नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार आणि आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल असणार आहे। आज पहिल्यांदा आम्ही जात आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। ते म्हणजे इथेच वसई वेस्ट मध्ये भुईगाव म्हणून एक गाव आहे, तिथे स्वामी समर्थांचं मठ आहे। आज अचानक प्लॅन झाला आहे जायचा। तर झालं असं की बरेच दिवसापासून माझी खूप जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणावरून जाताच आलं नाही। आणि आज सकाळी 7 वाजता ताईचा फोन आला आणि आम्ही आज मठात जायचा प्लॅन केला। मग आम्ही बोरवलीवरून मी आणि विहान 10:26ची डहाणू एक्सप्रेस पकडून वसईला आलो आणि ताई दर्शना पण नालासोपारा त्यांच्या घराच्या इथून वसईला आले। आम्ही वसई वेस्टला भेटून मग निघालो ऑटो करून मठात जायला। ही ऑटो रॅपिडोमधून बुक केली आहे, तर आमच्यासोबत जॉईन राहा। तुम्हाला सुद्धा मी आज स्वामी समर्थाच्या मठात घेऊन जाते, तर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। आणि सर्व काही आपण तिथलं एक्सप्लोर करणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि दर्शन करून भुईगाव बीचवर पण आम्ही जाणार आहोत। आम्ही एकत्र आलो की आमची मस्ती आणि किती आनंद आहे बघा। खरंच न मिस करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट करा। फायनली भरपूर घेऊन जायचं होतं। आज तो दिवस ठरला आहे आम्ही जाण्यासाठी। आज इच्छा होती, गुरुवारचा दिवस आहे, तिथे जाऊन आली ऑलरेडी। माझी इच्छा होती की आणि मी असंच थोड्या दिवसांनी दादर मठ पण आहे, दादरमध्ये पण मठ आहे, तिकडे पण जाणार आहे। ओके, अगर देवाने इच्छा ठेवली तर आम्ही नक्की जाऊ। तुला घेऊन जाणार, तुला घेऊन जाणार दादरमध्ये स्वामी समर्थ तिकडे पण एक दिवस जाणार। चला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन करायला करा। आणि इथचा आहे कविता ब्लॉग, कविता विहान ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप लाईक करा। खूप प्रेम द्या, खूप प्रेम द्या। अरे मा, आता मी बॅक कसं करू? बॅक नाही, तिथे तो महाप्रसाद आलाय, महाप्रसाद आलाय नवीन, छान म्हटलंय। खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे। आम्ही दर्शन करण्यासाठी आत गेलो त्यावेळेस आरतीचा टाईम पण झाला होता, तर ही 12 वाजताची आरती आहे। खूप छान दर्शन झाले आमचे, आरती मिळाली आम्हाला आणि खूप मस्त वाटलं दर्शन करून। तर काहीच दर्शन करून बाहेर निघाल्यावर हे इथे आपल्याला सर्व पूजेचे सामान पण मिळते, हे पाहू शकता। इथे छान छान छोट्यापासून तर थोड्या मोठ्या साईजच्या स्वामींची मूर्ती पण आहे। आता आम्ही भोजनालयाकडे गेलो, इथे रांग लावायची होती। देवाचा महाप्रसाद घेतला आणि स्वामींचा महाप्रसादसुद्धा रांगेतून आणि शिस्त पद्धतीने घेतला जातो। खूप छान असं आहे हे मठ, तुम्ही एकदा नक्कीच या। आणि तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।